नमस्कार, मी परमतन जाधव. तर आज आपण AIचे प्रकार बघणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे नॅरो AI. हा वीक AI म्हणून ओळखला जातोय. तर एखाद्या विशिष्ट कामासाठी बनवलेला AI. म्हणजेच काय तर एक आणि एकच काम करतोय. हा AI विशिष्ट म्हणजे एकच काम करतोय. उदाहरणार्थ गुगल मॅप फक्त रस्ता दाखवतोय. तो एकच फक्त काम करतोय गुगल मॅप. आणि दुसरं म्हणजे यूट्यूब फक्त व्हिडिओ सुचवतोय. आपल्याला जे व्हिडिओ पाहिजे ते शोधण्याचं काम करतोय किंवा ते दाखवण्याचं काम करतोय. पण ही AI दुसरं काम करू शकत नाही. तर त्याला जे काम सोपवून दिलं किंवा जे दाखवलं तेच आणि तेच फक्त तो काम करू शकतोय. तर दुसरं म्हणजे नॅरो AI काम कसं करतोय तर तो 3 गोष्टीवर काम करत असतोय. त्याला डाटा लागतोय म्हणजे माहिती लागते. आणि दुसरं म्हणजे अल्गोरिथम. तो नियम व कोड यांच्यापासून त्याला डाटा लागतोय आणि नंतरच तो काम करत असतोय. त्याला शिक्षण सुद्धा लागतंय. तर प्रोसेस कशी असते तर त्याला डाटा आपण दिला का तो पॅटर्न ओळखतोय. पॅटर्न ओळखल्यानंतर तो आपल्याला रिझल्ट देत असतोय. तर उदाहरणार्थ कसं तर फेस अनलॉक चेहरा ओळखतोय. त्याला आपण चेहरा दाखवल्यानंतर तो चेहरा ओळखून आणि तो अनलॉक करतोय म्हणजे उघडतोय. म्हणजे कोणती पण गोष्ट आपण त्याला दाखवल्याशिवाय तो करत नाही. तर नॅरो AIची जी मुख्य वैशिष्ट्ये आहेत ती कोणती तर तो एकाच कामात एक्सपर्ट असतोय. म्हणजे तो एक आणि एकच काम तो करू शकतोय. फास्ट आणि ॲक्युरेट हा काम करत असतोय. जलद काम करतोय म्हणजे फास्ट काम करतोय आणि बरोबर असं काम करतोय. स्वतः विचार करत नाही. त्याला जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत तो कोणती पण गोष्ट करत नाही आणि म्हणून तो स्वतः काम करत नाही. तर जे मर्यादित काम आहे तेच काम करतोय. म्हणजे जास्त काम करत नाही. त्याला आपण जास्त सांगितलं तरच तो काम करतोय. जेवढं सांगतोय तेवढंच तो काम करत असतोय. म्हणजेच काय स्मार्ट आहे पण ह्युमन सारखं नाही. म्हणजे तो हुशार आहे AI पण तो माणसासारखा हुशार नाही. जेव्हा माणूस त्याला सांगतोय तेव्हाच तो काम करतोय किंवा रिझल्ट देतोय. तर रोजच्या जीवनात याचा कसा उपयोग होतोय तर गुगल असिस्टन्स तो आवाज ओळखतोय. आपण ज्या वेळेस गुगल असिस्टंटला सांगतोय त्यावेळेस तो आवाज ओळखून आणि रिझल्ट देत असतोय. अमेझॉन प्रोडक्ट जेव्हा आपण अमेझॉनला सांगतोय तेव्हा तो अमेझॉन जे प्रोडक्ट आहे तो लगेच आपल्याला दाखवतोय. सेल्फ ड्रायव्हिंग कार, चॅट बॉक्स असे
कामामध्ये हे दररोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा उपयोग करून घेत असतो. तर नॅरो AI आहे त्याचा उपयोग काय आहे किंवा आपण उपयोग कशामध्ये करून घेऊ शकतो? तर मोबाईल ॲप्स ट्रान्सपोर्टमध्ये जे सेफ ड्रायव्हिंग आहे त्याच्यामध्ये, कारण ते मॅपसुद्धा तो दाखवत असतो, म्हणून ट्रान्सपोर्टमध्ये आपण त्याचा फायदा करून घेत असतो. तर हेल्थ केअरमध्ये तिसरं म्हणजे फार्मिंग, शेतीमध्ये, बिझनेसमध्ये डाटा ॲनालिसिस म्हणून असे अनेक कामामध्ये हा उपयोगी पडतोय. त्याचे फायदे काय आहेत? तर हा जलद काम करत असतोय, फास्ट काम करत असतोय, अचूक रिझल्ट तो चुकत नाही. त्याला सांगले तो बरोबर सर्च करून आणि नंतरच तो आपल्याला रिझल्ट हा देत असतोय. आणि आपला हा वेळसुद्धा वाचतो याच्यामुळे. आपण कोणती पण गोष्ट करायला गेलो तर आपल्याला भरपूर टाईम लागतोय, पण तो काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये आपल्याला ती माहिती ही देत असतो किंवा दाखवत असतो. तर ॲटोमेशन वाढते. तर त्याचे तोटेसुद्धा आहेत. तो स्वतः विचार करत नाही. जोपर्यंत आपण त्याला सांगितल्याशिवाय तो कोणतं पण काम हे करत नाही. चुकीचा डेटा किंवा चुकीचा रिझल्ट हा देतोय, पण त्याला आपण जसं विचारतोय, चुकीच्या पद्धतीने विचारल्यावर तो आपल्याला चुकीचंच माहिती देतोय. म्हणून आपण नीट किंवा चांगले विचार करून त्याला योग्य भाषेमध्ये विचारलं पाहिजे. जॉब लॉस होण्याची शक्यता आहे. जर आपण त्याला योग्य पद्धतीने जर काम करण्यासाठी सांगितलं नाही, तर तो जे आपले जॉब्स आहेत त्याच्यामध्ये लॉस होण्याची शक्यता असते. तर नॅरो AI आणि जनरल AI काय फरक आहे? तर जो नॅरो AI आहे तो एकच काम करत असतोय. आज वापरात आहे तर तो एकच काम करेल. आणि जनरल AI आहे ते सर्व काम करू शकतं. त्याला आपण नवीन विचारू शकतो. तर फ्युचरमध्ये काय होईल? तर AI ॲडव्हान्स होणार आहे. त्याच्यामध्ये नवीन फीचर्स येत राहतील किंवा ते येणार आहेत. ॲटोमेशन वाढणार आहेत. जॉब्स बदलणार आहेत. AI आल्यामुळे काही जॉब जरी गेले असतील तरी पण नवीन हे जॉब हे येत असतात. पण पूर्ण ह्युमन सारखे AI हे अजून दूर आहे. माणसासारखं कोणतंच AI अजूनपर्यंत तयार हे झालेलं नाही. म्हणून त्याला अजून टाईम आहे. तर नॅरो AI हा एक स्पेसिफिक काम करणारे जे AI आहे. आज आपण वापरत असलेले AI हे नॅरो AI आहे. तर फ्युचरमध्ये जनरल AI हा येण्याची शक्यता आहे. म्हणून जो नॅरो AI आहे हा तात्पुरता आपण त्याचा भरपूर असा प्रमाणात वापर केला पाहिजे. जसजसे दिवस जातील किंवा दिवस येतील तसतसे नवीन त्याच्यामध्ये बदल हे होत जातील आणि तसतशा
त्याचप्रमाणे आपण नवीन हे AIचे जे व्हर्जन्स आहेत ते आपण वापरात आणायचे आहेत किंवा त्याचा आपण वापर करून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.